पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. अभिष्ट चिंतन. दशनाम गोसावी समाजाचे भूषण, आमचे मार्गदर्शक आणि स्नेही आदरणीय श्री आनंद गंगागीर गोसावी सिडको यांचे सदनी जाऊन त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला. या प्रसंगी श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाजसेवा समितीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, सेवा समितीचे गजानन शामगिरी गोसावी, श्री जगदीशगिरी हजर होते. BBS न्यूज चॅनेलचे संचालक भरत गोसावी, विजय भारती, हेमंत गोसावी नाशिक, दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष अनुप गोसावी, संजय गोसावी नाशिक रोड समाज बांधवांकडून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. MIDCतील समस्यांविषयी आमदार हिरे यांनी विधिमंडळात आवाज उठवला. महापालिकेने MIDC तातडीनं सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आमदार सीमा हिरे. नाशिक महानगरपालिकेला सर्वाधिक महसूल अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीकडून मिळतो आहे. असं असलं तरी त्या तुलनेने महापालिका प्रशासनाकडून औद्योगिक वसाहतीमधील समस्यांच्या निराकरणासाठी फारसे लक्ष दिले जात नाही. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे, पाणीपुरवठा आदी समस्यांच्या निगडीत आज आमदार सीमा हिरे यांनी थेट विधिमंडळात आवाज उठवत महापालिका प्रशासनाने तातडीने अंबड औद्योगिक वसाहतीमधील समस्या सोडवण्याची मागणी हिरेने केली आहे. अंबड सातपूर औद्योगिक वसाहतीमधील शेकडो कंपन्यांमध्ये शहरातील लाखो कामगार कार्यरत आहेत, परंतु गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेकडून MIDCतील समस्या सोडवणे जात नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. MIDCतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असून पोलवरील पथदिवे उडाल्याने रात्रीच्या वेळेस परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे उद्योजकांसह नागरिक नाराजीचा सूर आहे. ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात कंपन्यांमध्ये पाणी शिरत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. उद्योजकांच्या भावना विचारात घेऊन आमदार सीमा हिरे यांनी आज औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे, अपुरा पाणीपुरवठा आदी समस्यांच्या निगडीत आज आमदार सीमा हिरे यांनी थेट विधिमंडळात जोरदार आवाज उठवला आहे. महानगरपालिकेला सर्वाधिक महसूल अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीकडून मिळत असूनही मनपा प्रशासनाकडून उद्योजकांना सोयीसुविधांपासून वंचित ठेवलं जात असल्याचे आज आमदार हिरे यांनी विधिमंडळाच्या निदर्शनास आणून दिले. औद्योगिक वसाहतीमधील 68 किलोमीटरच्या रस्त्यांवर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने येथे रोजच अपघात होतात. सांडपाण्याची व्यवस्थाच नसल्याने कंपन्यांमध्ये सतत पाणी साचत असल्याचे उद्योजक त्रस्त असून या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल आमदार हिरे यांनी सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची आग्रहाची मागणी केली आहे. ड्रेनेजच्या कामासाठी अमृत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार हिरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास विभागाचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. 68 किलोमीटरपैकी सन 2023च्या बजेटमधून 15 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण केलेलं असून 2025-26च्या बजेटमध्ये 10 कोटींच्या रस्त्यांची कामे प्रस्तावित केलेली आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने 250 कोटी रुपये खर्च करून 8 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. इतर रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती नामदार मिसाळ यांनी सभागृहाला दिली आहे. महापालिकेत सुद्धा प्रशासकीय राजवट, नवी हुकुमशाही राजवट चालू आहे. प्रति नियुक्ती सेवेतील अधिकाऱ्यांनी फक्त आणि फक्त अर्थकरण हा एकमेव विषय हातात आहे. कुठे कायदेशीर काम असेल तरी त्याला प्रथम स्वरूप वेळ घालवला जातो आहे, कारण त्यांना या संदर्भातलं ज्ञान प्राप्त नसल्यामुळे नॉन टेक्निशियन क्लर्कने सांगितलं त्या पद्धतीने ते चालतात. महापालिकेत नियुक्ती देण्यापूर्वी यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा खालचे कर्मचारी घेतात, त्यामुळे नागरिकांचं काम होत नाही. नागरिकांचे रोज वाढत आहे असा प्रत्यक्ष अनुभव BBS न्यूज 24चे संचालक भरत गोसावी यांनी घेतला आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज.
चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि या मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले। आज विधान भवनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकातील मराठी भाषकांसाठी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे। कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांसाठी मराठी भाषा विभागाने ठोस उपाययोजना करावी, मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण केंद्र उभारावे, आधुनिक वाचनालय आणि मराठी शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच यासाठी किमान 10 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केलेली आहे आणि यावर मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। माननीय सुधीर भाऊंच्या उपस्थितीत मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण केंद्र उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच यासाठी आवश्यक निधी मराठी भाषा विभागाकडून दिला जाईल असे त्यांनी आश्वासन दिलं आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा भद्रावती तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी ठाम पाठपुरावा। मुंबईत विधान भवनात पार पडली अरबिंदो कंपनी संदर्भात महत्त्वाची बैठक। उद्योगमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या संदर्भात ठोस निर्णय। आमदार मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कायम आघाडीवर। मुंबई, राज्याचे माजी वनसांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असलेली धडपड पुन्हा एकदा बघायला मिळते आहे। भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे। उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना मान्यता देत विविध ठोस निर्णय घेण्यात आले। भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक पार पडली। शेतकरी आणि कंपनी यांच्यातील संघर्षासह विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली। मंत्री सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत स्पष्ट निर्देश दिले। जमीन अधिग्रहणासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करणे, अधिग्रहण करताना नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहील। रोजगारात स्थानिकांना 80% प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पुढील अधिवेशनापर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि या बैठकीला प्रमुख उपस्थिती आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे झालेले निर्णय। सदरील बैठकीत 125 एकर शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून या संदर्भात शेतकरी आणि आमदार महोदयांसोबत चर्चा करून उर्वरित समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना उद्योगमंत्री यांचे निर्देश। 375 एकर जमीन सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार आणि उर्वरित 375 एकर जमीन डिसेंबरपर्यंत 3 टप्प्यात खरेदी करणार। माजी सैनिकांचा विषय व्यक्तिशः बोलून मार्ग काढण्यात येईल। सुरक्षा रक्षक स्थानिकच भरले पाहिजेत, याबाबतचे आदेश मंत्री महोदयांना चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांना यांनी दिले आहेत। सुरक्षा रक्षक भरतीसाठी कंपनी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देणे, मागणी करणे, जमीन खरेदी करताना झाडे, बोअरवेल आदींची नुकसान भरपाई कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अरबिंदो रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले आहेत। प्रतिनिधी विधान भवनात काही निवेदन देत फिरतायत। मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून माननीय
उदय सामंतजींना माझा एक स्पेसिफिक विनंती वजा प्रश्न आहे की बेळगाव, निपाणी, कारवार, गुलबर्गा, रायचूर, खानापूर, बिदर, बिजापूर या ठिकाणी मराठी भाषिकांवर अन्याय अत्याचार तर होतो आहेच, पण अध्यक्ष महाराज धीरे धीरे मराठी भाषा तिथून लुप्त व्हावी, ती भाषा संपावी यासाठी जो प्रयत्न होत आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन संरक्षण विभागाची स्थापना करावी। त्या ठिकाणी ज्यांना मराठी भाषा शिकायची आहे त्यांना शिकवण्याची व्यवस्था व्हावी, एक अत्याधुनिक वाचनालय असावं, यासाठी सरकार लागणारे 10 कोटी रुपये हे त्या मराठी भाषिक कारवार, गुलबर्गा, रायचूर, खानापूर, बिदर, बिजापूर या सर्व क्षेत्राचं मिळून हे करणार आहे का? ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो मुद्दा मांडला तो सीमा भागातल्या मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तातडीनं त्या संबंधित लोकांशी सुधीर भाऊंच्याच उपस्थितीमध्ये एक बैठक घेऊ। जागा तिथं फक्त उपलब्ध जर असेल तर जेवढे पैसे लागतील मराठी विभागाकडनं सीमा भागामध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी किंवा त्यांना मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी ते पैसे देण्याची भूमिका मराठी भाषेचा विभाग घेईल। आज नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले। आज विधान भवनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकातील मराठी भाषकांसाठी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे। कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषकांसाठी मराठी भाषा विभागाने ठोस उपाययोजना करावी, मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण केंद्र उभारावे, आधुनिक वाचनालय आणि मराठी शिकण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच यासाठी किमान 10 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केलेली आहे आणि यावर मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। माननीय सुधीर भाऊंच्या उपस्थितीत मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण केंद्र उभारण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच यासाठी आवश्यक निधी मराठी भाषा विभागाकडून दिला जाईल असे त्यांनी आश्वासन दिलं आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा भद्रावती तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी ठाम पाठपुरावा। मुंबईत विधान भवनात पार पडली अरबिंदो कंपनी संदर्भात महत्त्वाची बैठक। उद्योगमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या संदर्भात ठोस निर्णय। आमदार मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कायम आघाडीवर। मुंबई, राज्याचे माजी वनसंस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असलेली धडपड पुन्हा एकदा बघायला मिळते आहे। भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड संदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं आहे। उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना मान्यता देत विविध ठोस निर्णय घेण्यात आले। भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक पार पडली। शेतकरी आणि कंपनी यांच्यातील संघर्षासह विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली। मंत्री सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत स्पष्ट निर्देश दिले।
जमीन अधिग्रहणासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करणे, अधिग्रहण करताना नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहील. रोजगारात स्थानिकांना 80% प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील अधिवेशनापर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या बैठकीला प्रमुख उपस्थिती आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे झालेले निर्णय. सदरील बैठकीत 125 एकर शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून या संदर्भात शेतकरी आणि आमदार महोदयांसोबत चर्चा करून उर्वरित समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना उद्योगमंत्री यांचे निर्देश. 375 एकर जमीन सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार आणि उर्वरित 375 एकर जमीन डिसेंबरपर्यंत 3 टप्प्यात खरेदी करणार. माजी सैनिकांचा विषय व्यक्तिशः बोलून मार्ग काढण्यात येईल. सुरक्षा रक्षक स्थानिकच भरले पाहिजेत याबाबतचे आदेश मंत्री महोदयांना चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांना यांनी दिले आहेत. सुरक्षा रक्षक भरतीसाठी कंपनी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देणे, मागणी करणे. जमीन खरेदी करताना झाडे, बोअरवेल आदींची नुकसान भरपाई कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अरबिंदो रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जिल्हाभरात शेतकऱ्यांसाठी मुबलक खतांचा साठा उपलब्ध. जिल्हा कृषी विकास अधिकारी PB बनसावडे यांची माहिती. जालना जिल्हा कृषी विकास अधिकारी PB बनसावडे यांनी प्रसारमाध्यमांद्वारे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात सर्व खतांचा साठा उपलब्ध झालेला आहे. कुठल्याही कृषी सेवा केंद्राने कृती खतांची टंचाई करू नये असंही आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्रावर कारवाई केली जाईल. कुठलीही शंका असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाची संपर्क साधावा असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळेस केलं आहे. तर मला सांगा, शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामामध्ये खताची उपाययोजना कशी करण्यात आली आहे? काय सांगाल शेतकऱ्यांना, काय संदेश द्याल? जिल्हा प्रशासनाच्या वतीने जालना जिल्ह्यासाठी आपण 2,77,000 मेट्रिक टनाची मागणी नोंदवण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आज अखेर आपल्या जिल्ह्यामध्ये 2,09,000 मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध झालेला आहे. सर्व प्रकारची खते ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. युरिया खताच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणून शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत, परंतु जुलै महिन्यामध्ये सुद्धा मागच्या 1 जुलैपासून 10,000 मेट्रिक टनाचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेला आहे. कुठल्याही कृषी सेवा केंद्रानं कृत्रिम टंचाई निर्माण करू नये अशा ठिकाणी आम्ही निश्चित कारवाई करू. सर, एक व्हिडिओ मगाशी व्हायरल झालेला आहे, काय सांगाल त्या व्हिडिओ संदर्भात? भोकरदन तालुक्यातील पारद या ठिकाणचा एक व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे. त्या ठिकाणी आमची तालुकास्तरीय टीम पाठवून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अंती त्यांच्यावर आम्ही. जालना खामगाव रेल्वे मार्ग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, सुभाष देवीदान. जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी जालना बंद करून रेल्वे अडवणार असल्याची घोषणा रेल्वे संघर्ष समितीचे नूतन अध्यक्ष सुभाष देवीदान यांनी केली आहे. आज जालना रेल्वे संघर्ष समितीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जालना खामगाव रेल्वे मार्ग कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असं देखील सुभाष देवी यांनी सांगितलं आहे. आज रेल्वे संघर्ष समितीची बैठक में क्या क्या निर्णय?
आज संघर्ष समिति के मीटिंग में सबसे पहले मैंने कार्यकारिणी घोषित किया हूं। उसके बाद मेरी इच्छा यह है कि लेडीज की भी एक कार्यकारिणी बनाना चाहिए। उसके लिए भी मेरा प्रयत्न चालू है, भगवान करे उसमें सफलता मिल जाए। बाकी दूसरी ट्रेनों के बारे में पहले हमारे को जो हमारे स्वर्गीय गणेश लाल जी काका की इच्छा थी वो पूरी करना है। जालना खामगांव को किसी हालत में आगे बढ़ाना है। वैसा तो कई हमारे पास ट्रेनों का है, लेकिन सबसे पहले हमारे को जालना खामगांव का ये तैयारी करना है। और ये सभी चीजों के लिए हमारे को पब्लिक की जरूरत रहती है, जनता की जरूरत रहती है। तो हम लोगों ने ये तय करे है कि व्यापारी महासंघ से मिलकर आगे की डेट लेके जालना बंद की घोषणा का हमारी इच्छा है। सेकंड, हमारी रेलवे संघर्ष समिति की सभी की इच्छा ये है कि 2-3-4 महीने के बाद रेलवे अड़ाने की हमारी इच्छा है। तो वो प्रोसीजर हम पूरा करके वह भी करेंगे, लेकिन किसी हालत में रेलवे जालना खामगांव तो किसी हालत में लेने के लिए हम कोई भी ताकत पे काम करने की क्षमता रखते हैं। धन्यवाद। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी तोंडाला पांढरे रुमाल बांधून शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी वेधले सरकारचे लक्ष. आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी गेल्या 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले. आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या तोंडाला पांढरे रुमाल बांधून सरकारचे लक्ष वेधलं आहे. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर आलेली आहे, तर दुसरीकडे शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनोज ठोंबरे उर्फ बापू, कृष्णा बापू, आम्ही आतापर्यंत मार्चपर्यंत हे शेतकरी यांचे माझे व्यापाऱ्याचे खूप चांगले संबंध होते. पण यांनी काय केलं, आमचा सहारा घेऊन शेतकऱ्याकडून माल घेतला आणि आमचं नाव दाखवलं. आम्ही त्याला मार्चपासून सांगितलं बाबा शेतकऱ्याचे पैसे दे. त्यांनी सांगितलं की बापू माझं लोन होऊ लागलं 2 कोटीचं, 1 कोटीचं लोन झालं की मी तुम्हाला पैसे देतो. असं करून करून आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नारायणजी कुचे साहेब यांच्याकडे मिटिंगी घेतल्या. आम्ही वारंवार मिटिंगी घेतल्या. यांनी सांगितलं की दादा मी जमीन विकतो, जमीन विकल्याच्या नंतर मी सर्वांचे पैसे मला द्यायचे आणि मला पणाचे पैसे ठेवायचे नाही. ज्याच्या वेळेस जमीन विकायचा त्यांनी विषय काढला. त्याच्यावेळेस आम्ही त्यांना पार्टी आणली. इथं मार्केटचे भाव चालू आहे, खाली जागेचे 3 लाख, बांधकामाचे चांगली जागा मार्केटला असली तर 10 लाख, तो 20 लाख सांगतोय, 25 लाख सांगतोय. असं करून मग व्यवहार झाला नाही. लोक त्रस्त झाले आणि या शेतकऱ्याचे पैसे आतापर्यंत आपण कापसाला भाव द्या याच्यासाठी मोर्चे केले. पण आता पहिली वेळ अशी आहे भोकरदन तालुक्यामध्ये की कापसाचे पैसे भेटायसाठी मोर्चे करायला उराला की हे देश किसान प्रधान देश आहे. जय जवान जय किसान म्हणतो आपण, पण याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि यांना 200 लोकांना चेक दिलेले आहे, ते कोर्टाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. ही माझी नम्र करून विनंती शासनाला आणि कोर्टाला. इस्लामपूरचे ईश्वरपूर किल्ल्याच्या निर्णयाबद्दल महायुतीच्या वतीनं पेढे, साखर वाटप, फटाक्यांची आतिषबाजी. उरून इस्लामपूर शहराचे नाव
ईश्वरपूर करण्यात आले। या निर्णयाचं आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रथमतः पंचायत समिती येथील क्रांतिसिंह नाना पाटील तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र, साधू संतांचा आहे आणि त्यांचे विचार, ती संस्कृती टिकली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने राज्य सरकारची आहे। एखाद्या नावामध्ये थोडं उच्चार करायला, बहुसंख्य समाजाला काही त्याच्यामध्ये थोडंसं एक नावामध्ये सुद्धा एक चांगलं मोठं समाजाला ऊर्जा मिळेल असं नाव समोर आलं तर त्या प्रत्येक गावातल्या व्यक्तिमत्वाला वाटत असतं की माझ्या गावाचं नाव ईश्वरपूर आहे। आता उदाहरणार्थ माझ्या गावाचं नाव मरळोबाची वाडी होती। आम्ही रेठरे धरणमध्ये आलो, इथं अमोल पाटील काय वाडकर म्हणायचे, मला ते का थोडंसं कमीपणाचं वाटायचं आणि मग मी मरळोबाच्या वाडीचं मरळनाथपूर केलं। त्यामुळे वाडकर आणि वाडी हे ते विसरून गेले, वाडी विसरल्याबरोबर वाडकर म्हणायचे बी विसरले। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन, शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। कोल्हापूरच्या राजाचं परळमधून प्रस्थान। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महाराष्ट्रातील पहिल्या बाप्पाचं आगमन आज मुंबईत थाटास झालेलं आहे। कोल्हापूरचा राजा ही 12 फूट उंच मूर्ती आज परेल वर्कशॉपमधून कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाली आहे। विशेष म्हणजे या मूर्तीची निर्मिती प्रसिद्ध कांबळी आर्ट्सतर्फे करण्यात आलेली असून ही मूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे। मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेली असून तिचा तब्बल प्रवास हा 26 ते 27 तासांचा असणार आहे। बाप्पाला घेण्यासाठी कोल्हापूरहून आलेले कार्यकर्ते पारंपरिक कोल्हापुरी टोप्या घालून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात आपल्या बाप्पाला घेऊन जात आहेत। 2013 पासून कोल्हापूरच्या गोल सर्कल गणेश मंडळाकडून कांबळी आर्ट्स येथे मूर्ती तयार केली जाते। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह वाढताना दिसतो आहे आणि त्याच दरम्यान आज महाराष्ट्रातील पहिल्या बाप्पाचं आगमन उत्साहात पार पडलं असल्याने या कोल्हापूरचा राजाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी, मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। नमस्कार, मी संतोष रत्नाकर कांबळी आर्ट्समधून आज पहिल्यांदाच इतिहासामध्ये परेल वर्कशॉपमधून माझा कोल्हापूरचा राजा 12 फुटाचा जो राजाची प्रतिकृती आहे ती इथून प्रस्थान होते आणि लोकांची इच्छा होती की आज इतके वर्ष आमची राजाची सेवा आहे माझ्या आजोबांपासून 92 वर्षाची, तर तुमच्या हातची मूर्ती आम्हाला आमच्या कोल्हापूरमध्ये हवी होती। तर गेले 15 वर्ष आमच्याकडनं ते मूर्ती घेऊन जातात। त्यांचा 47वं वर्ष आहे गोल सर्कल मित्रमंडळ यांचं। तर मी सगळ्यांना विनंती करेन, सगळ्यांनी बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि तिथे बस आनंद लुटायच मी बाप्पाची प्रार्थना करतो।